नेक्स्ट मॅच किलोमीटर 1 चा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय एससीसी संघ, दुसऱ्या ठिकाणी आई जीवदानी संघ. नाणेफेक जिंकला एससीसी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला या ठिकाणी बाहेरचा रस्ता दिसेल आणि जो संघ विजयी होईल तो संघ बारंडा माऊली संघासोबत क्वालिफायचा मुकाबला आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान पहिले 2 चेंडू पडले, 2 चेंडूवरती एकेरी धाव आलेली आहे आणि या षटकामध्ये या सामन्यामध्ये निश्चितच आई जीवदानी संघ फलंदाजीच पाहिजे होती असा निर्धार. निश्चितच एक चांगली धावसंख्या, चांगली टोटल सेट करू आम्ही आणि डिफेंडिंग साठी जाऊया अशा अनुषंगाने केलेली फलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. दरम्यान साहिलवरती जबाबदारी असणार आहे. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय सिद्धूचं. 4 चेंडू 4 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात म्हणावी. एकेरी धावसंख्या, चांगले चेंडू पडले गेले त्या कारणे त्या चेंडूवरती किमान एक तरी धाव आली पाहिजे. स्ट्राईक रोटेट झालं पाहिजे आणि खराब चेंडू येतील त्या चेंडूंचा फायदा घेऊयात. तर माझा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्या चेंडूवरती आपण पहिला जाऊन दिला. त्या चेंडूला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईटचा इशारा झाला. त्यानंतर पुढील चेंडूवरती आलेली ही एक धाव, 6वी धाव फलकावरती लगावली गेली. ओहो, थेट यष्ट्यांच्या मागे चेंडू असल्या कारणे वाईटचा नोचा इशारा पंचांकडून दिला जातोय आणि त्या नो वरती आपण पाहिलं यष्टीरक्षक करतोय चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये आणखी एक धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जाईल आणि धावा फलकावरती पोहोचल्या जातात 8 या आकड्यावरती. लास्ट बॉल हलक्या घेऊन काढला हा चेंडू, एक धाव अजून काढली म्हणजे आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येऊन राहिलाय. पहा, खराब चेंडू पडले जातात, खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा घेतला जातोय आणि आपण पाहिलं एकेरी धाव सुद्धा गोळा केली जाते. आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा गोळा केल्यात. पुढील षटकासाठी गोलंदाज धीर सिद्धू येतोय गोलंदाजी मार्कवरती. प्रणव येतोय गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी. हलक्या घेऊन काढला हा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धावा काढत निश्चितच धावा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 11 धावा फलकावरती लगावल्या जातात. हलक्या रीतीने घेऊन काढला हा चेंडू सुद्धा. पण चांगले चेंडू पडतात. आतापर्यंत आपण पाहिला प्रणयने चांगले चेंडू हाताळले तर टप्पा पडल्या तर अचूक लेंथ वरती चांगली गोलंदाजी हाताळली जाते. आता मात्र जागा बनवून बांधण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटची कडा लागून पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये अजून एक धाव धावसंघामध्ये ऍड केली जाते. 4 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळल्यात या ठिकाणी प्रणवने आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. दरम्यान 2 चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत. हो, हा सुद्धा खूपच चांगला चेंडू. हाफ बॅटीचा फ्लोड या ठिकाणी मारण्यासाठी या ठिकाणी केला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू चांगला पडला. अखेर क्षणी आपण पाहिला तर त्या चेंडूला एकेरी धाव घेण्यामध्येच या ठिकाणी समर्थ राहिले ते प्रतीक आणि त्यानंतर आपण पाहिला एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं प्रणवने. दरम्यान आपण पाहिलं 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 14 लगावल्यात. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. सलामीर बॅटर मैदानामध्ये अजूनपर्यंत उभे आहेत. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक असेल हे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी या सर्कलच्या आतमध्ये उभे राहताना पाहायला मिळतील फिल्डिंग करण्यासाठी. दरम्यान हे 3रे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती नीलू हे षटक टाकण्यासाठी आलंय. दरम्यान एससी संघामध्ये थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल झाला होता. आपण पाहिलं तर प्रणवला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळालं चांगली गोलंदाजी हाताळली. 5 धावांचं षटक हाताळलंय. आता मात्र हे पॉवर प्लेचं षटक असेल. आखूड टप्पा चेंडू सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अति आखूडचा जी सीमारेषा आहे त्याच्या अलीकडे पडण्या काढणे नोचा इशारा पंचांकडे झालाय. ड्राईव्ह केला कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धीरज आहे. अडवल्या चेंडूला फेकी करेल. एकच धाव घेतली जाईल. या ठिकाणी एका धावाने 16 वरती धावफलक सरकलं जाते. आखूड टप्प्या चेंडूवरती कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. 17 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान अजूनही या षटकातले 4 चेंडू
ओहो, शॉर्ट कव्हरला धीरजचं अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फार वेगवान पद्धतीने मारला होता चेंडू, पण त्या शॉटला क्षेत्ररक्षण करत असताना वेगवान चेंडूला रोखणं खायचं काम नसते, परंतु तो चेंडू रोखलाय. आता मात्र ज्या फटक्याची गरज होती तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. साहिलच्या बॅटने तोय दमदार चौकार. चार चेंडू तिसऱ्या षटकात संपल्यात. साहिल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला मारलाय. प्रणवने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलाय. एकही धाव भेटणार नाही चेंडूवरती. लास्ट बॉल या षटकातला. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं. 23 धावांवरती धावफलक सरकला जाते. लास्ट बॉल. पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 24 रन ऑन द बोर्ड. अजून एक वाईड, बॅक टू बॅक तिसरा वाईड. गोलंदाज या ठिकाणी करतोय चुकी आणि वारंवार चुकी आणि चुकीचं रूपांतर. अवांतच्या 3 धावा धावसंख्येमध्ये ऍड झाल्यात. 25 रन, 25 धावा फलकावरती लगावल्यात. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे. हो हो हो, थोडं जास्तच मागे गेले आणि जास्तच मागे गेल्यानंतर आपण पाहिलं ज्या ठिकाणी बॅटीचा फ्लो पुढे केला आणि थेट एसटी वरती बॅट या ठिकाणी आदळली. हिट विकेटच्या रूपात साहिल बाब. मार्कवरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी अभिषेक आणि दीपू ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. चला, शेवटचं षटक असेल. 25 धावा फलकावरती आहेत. या षटकामध्ये किती धावा येतील? हो, टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतरने अजून एक धावसंख्येमध्ये आड. 26 रन ऑन द बोर्ड. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. एका धावाने 27 वरती धावफलक सरकला जाते. 27 रन ऑन द बोर्ड. आणि आता मात्र 5 चेंडू अजून बाकी असतील. आता मात्र क्या बात आहे, चांगला फटका मागे सजवून मारण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलाय, फेकी आलाय आणि यष्ट्यांना स्पर्श केलाय. गडी बाद होईल रनआउटच्या रूपाने. दीपू नवीन फलंदाज रिषभ येतोय. अभिषेक आउट झालाय तर ऋषभ येतोय. ऑन साइडला आड्या बॅटने मारला फटका. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. पोहोचलोय 31-31. लेग स्टंपच्या बाहेर दीपूचा चांगला फटका होता आणि त्या फटक्यासमोर दबाव. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी झेलची संधी शुभमने पकडलाय. झेल प्रतीकच्या खेळीला या ठिकाणी फुल स्टॉप. बॅक टू डिपार्ट जातोय प्रतीक. नीलू आलाय चेंडूवरती, अडवलाय चेंडूला, फेकी केलाय. रनआउट झोपाने गडी गारद. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. एका धावानेशी 32 वरती धावफलक सरकलाय आणि 33 धावांचा टार्गेट येऊन राहिलाय एएससीसी संघासाठी. 33 झाला 34चं टार्गेट. 33 झालाय 34चं टार्गेट.
धावांचं लक्ष 34 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आपण पाहिली एससीसी संघ आणि चलन बॅटर प्रणव दुसऱ्या ठिकाणी नीलू ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिला तर अभिजित पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर आपण पाहिला पुढच्या चेंडूवरती पहिली धाव आलाय 34 धावांचं लक्ष आहे समोर चांगली टोटल आहे निश्चितच त्या टोटलचा या ठिकाणी पाठलाग करत असताना निश्चितच सूझबूझची क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते चांगल्या चेंडूवरती एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न नीलू सुद्धा एक धाकाळ फलंदाज आहे आणि आपण पाहतोय प्रणव एक चांगला फलंदाज आहे हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला अजून एक धाव धावसंख्येमध्ये ऍड केली गेली दुसरी धाव या ठिकाणी फलकावरती लगावलाय ज्या ठिकाणी 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय अभिजितने 4 बॉल झालेत आणि लास्ट बॉल असेल 7 धाव फलकावरती लास्ट बॉल असेल 7 धाव फलकावरती हलक्याने खेळून काढला चेंडूला फेकी आलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकलेले नाहीयेत त्या कारणे ही धाव कंप्लीट होते एक षटक संपलाय षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत दुसरा गोलंदाज कोण येईल तोपर्यंत आपण डीजेचा आस्वाद घेऊया साहिल येथे गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी पहिल्यामध्ये 8 आले आहेत अजूनही आपण पाहायला गेलं 26 धावांची गरज असेल 3 षटकामध्ये फुलटॉस चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका दमदार फटका कडक फटका सोनू नीलूच्या बॅटिंग मध्ये चौकार धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल 13 धाव फलकावरती लगावल्या जातात खेळपट्टीवरती नीलू आपले चांगली कामगिरी करतोय आणि त्याची साथ देण्यासाठी आपण प्रणवला पाहतोय साथ देताना आणि एकेरी धाव घेतली जाते चांगल्या चेंडूवरती आणि चांगला खराब चेंडू आला तर नक्की त्याच्यावरती हिट केला जातोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं अपांतांनी धावसंख्या वाढते 15 धावा आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका होता परंतु साहिलचं चांगलं क्षेत्ररक्षण अडवल्या चेंडूला एकही धाव भेटली नाही चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढला एक धाव अजून 16 धावा फलकावरती लास्ट बॉल असेल या षटकातला 16 धावा फलकावरती लगावतात फेकी आलाय आणि पोहोचलाय रन कंप्लीट 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती आणि आता मात्र 17 धावांची गरज अर्धा पल्ला संपलाय अर्धी इनिंग या ठिकाणी ही अर्धी इनिंग संपलाय म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांमध्ये 17 धावा आल्यात आता मध्ये 2 षटकांमध्ये 17 करायचे आहेत 8.5च्या सरासरीने आतापर्यंत खेळत असलेला संघ आपण पाहिला एससी संघ आणि शेवटपर्यंत ह्याच सरासरीने खेळावं लागेल तर निश्चितच हा विजय संपादन करता येईल या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो त्या संघाचं आव्हान या ठिकाणी राहणार आहे आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल हे 2 षटक दर्शवतील गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलाय जतीन आलाय गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी
पहिला चेंडू चांगला फटका परंतु अडवलाय चेंडूला. एकच धाव घेतलाय चेंडूवरती. एका धावाने 18 वरती धावफलक सरकलं जाते. हलक्या रीतीने घेऊन काढला. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केलंय. चांगले चेंडू पडतात. जतीन एक चांगला गोलंदाज आतापर्यंत राहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली केली होती त्याच्याकडनं आणि आता सुद्धा तीच कामगिरी केली जाते. मात्र थोडासा खराब कामगिरी या ठिकाणी. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय. रनआउटच्या रूपाने गडी गारद 9 वरती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं आणि फॉलोअप चांगलं कव्हरअप चांगलं होतं. त्या कारणे आपण पाहिलं तर घडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. रनआउट आहे. 9 वरती जरा बॉल काउंट असणार. खोलटप्पा चेंडूवरती मारला फटका. अडवला चेंडूला. अजून एक निर्धाव चेंडू. पॅटीची कडा चेल टिपलाय. गडी बाद. कमबॅक केला या ठिकाणी जतीनने. अजून एक विकेटचं पतन. अजूनही आपण पाहिलं 8 धावांची गरज असेल. 4 चेंडू 8 धावांची गरज. शुभम स्ट्राइक एंड वरती आहे. शुभमच्या बॅटवर निश्चित एक मोठा फटका आला आहे आणि अजून येणं गरजेचं असेल. खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी मिस झालाय. चेंडू यष्टी रक्षकाने अडवलाय. निर्धाव चेंडू. 3 बॉल 8 धावांची गरज. कुठेतरी 2 बॅक टू बॅक चौकार ठोकावे लागतील शुभमला या षटकामध्ये हा विजय संपादन करण्यासाठी. आकुटप्पा चेंडू. नोचा इशारा पंचांकडनं. चुकी भली मोठी चुकी या ठिकाणी गोलंदाजाकडनं घडलाय. चुकीचं रूपांतर 1+4 5 धावांमध्ये. एक चुकी कुठेतरी या ठिकाणी मॅच मध्ये आणून ठेवलंय एएससी संघाला गोलंदाजी एका चुकीने.
दरम्यान 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी सजवली गेलेली आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल. एक येणारा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा एएससी संघावरती दबाव या ठिकाणी क्रिएट करेल, परंतु तो चेंडू येणं गरजेचं असेल. अभिषेकचा चेंडू, हा कोणता बॅट चेंडू, सारे पाणी मार फटका, क्षेत्ररक्षण चुकी नाही, अडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षकाला सुद्धा कळलं नव्हतं की हा चेंडू अडलाय का. आणि डगआउट मध्ये या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी दिसला होता, परंतु अखेर क्षणी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा राहिला त्यावेळेस वाटलं होतं, त्यावेळेस दिसलं की चेंडू अडलाय. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज असेल. प्रणव स्ट्राईक एंडवरती असेल, जो प्रणव आतापर्यंत थोडासा चाचपट होता, थोडासा या ठिकाणी एकेरी धावसंख्येवरती भर देत होता. आता मात्र ही धाव काढणं गरजेचं असेल. या चेंडूवरती धाव आली तर नक्कीच या ठिकाणी शुभम पुढच्या चेंडूवरती एक धाव सहजरित्या काढू शकेल, कारण त्या पद्धतीचा तो फलंदाज आहे. परंतु या ठिकाणी अटॅकिंग फिल्डिंग समोर हे चॅलेंजिंग असणार आहे या ठिकाणी प्रणव करता. आणि समोर गोलंदाज आपण पाहिलं अभिषेक आहे. अभिषेकनी चुकी केलंय, परंतु त्या चुकीला सुधारण्यासाठी हा चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल. हा चेंडू जर निर्धाव टाकला तर नक्कीच दबाव एएससी संघावरती येऊ शकतो, कारण मधल्या फळीतला प्रणव स्ट्राईक एंडवरती आहे आणि तो शेवटपर्यंत राहिला तर निश्चितच लाचच्या चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला जाऊ शकणार का, यावरती प्रश्नचिन्ह असेल. हो हो हो, निर्धाव चेंडू आलाय आणि कमबॅक झाला या ठिकाणी आई जीवदानी संघाचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी करायचं आहे, कारण 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याची गरज असेल. 1 फटका दूर एएससी संघ विजयाचा आणि 1 निर्धाव चेंडू दूर या ठिकाणी आई जीवदानी संघ आपल्या विजयाच्या. दरम्यान 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. अभिषेकच्या समोर शुभम आहे. शुभम जिंकेल का अभिषेक जिंकेल यावरती या ठिकाणी नजर लागून राहिलेली आहे. हो हो, चेंडू पडलाय निर्धाव. नोचा इशारा पंचांकडनं झालाय. चेंडू टाकून पुढे गेला. नोचा इशारा पंचांकडनं झालाय, म्हणजे अजून एक संधी येऊन राहिलाय एएससी संघासाठी. एक बॉल एक माज पुन्हा एकदा फिरलाय. चेंडू जसजसे पडतात तसतसा माज इथून तिथून झुकला जातोय. आता मात्र 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. पुन्हा एकदा अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते या ठिकाणी आणि अटॅकिंग फिल्डिंग सजवल्यानंतर आता मात्र दबाव मध्ये आई जीवदानी संघ असणार आणि थोडासा या ठिकाणी शुभम मनामध्ये विचार केला, ही माझ्यासाठी धाव इझी आहे परंतु चॅलेंजिंग सुद्धा आहे, कारण अटॅकिंग फिल्डिंग ज्या पद्धतीने सजवली गेलेली आहे. चेंडू कोणत्या पद्धतीचा पडेल यावर सुद्धा एक बॉल एक काय घडेल पुलटा चेंडू हा तर इझिली काढेल शुभम आणि 1 धाव काढलाय. एएससी संघ ठरलाय विजयी. पुढच्या फेरीमध्ये दाखल आणि